नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुकरमध्ये कोळंबी बिर्याणी करून दाखवणार आहे, म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी करून दाखवणार आहे। अतिशय झटपट होणारी ही बिर्याणी खूपच स्वादिष्ट लागते। अगदी घरगुती साहित्यामध्ये ही बिर्याणी कशी करायची आणि प्रॉन्स कसे साफ करायचे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे पाव किलो कोळंबी घेतलेली आहे, म्हणजे सोलून आणल्यानंतर ती पाव किलो भरलेली आहे। आता सर्वात अगोदर ही कोळंबी कशी स्वच्छ करायची ते बघूया। बघू शकता हा काळा धागा या कोळंबीमध्ये दिसत आहे, त्याच्यावर चाकूने अशी उभी चीर देऊन घ्यायची आहे। कोळंबीमध्ये हा जो धागा असतो तो कडवट लागतो, त्यामुळे तो काढून घेणं आवश्यक असतं। आणि बघू शकता चीर दिल्यानंतर असा हा अलगद हाताने ओढून घ्यायचा आहे। बघू शकता कधीतरी तो तुटूही शकतो, परंतु आपण अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे। कधी कधी खालच्या बाजूला सुद्धा धागे निघतात, दोन्ही बाजूला निघतात, ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि ते अगदी पारदर्शक असतात, ते लगेचच दिसतात। आता या पद्धतीने मी बाकीच्या सर्व कोळंबी साफ करून घेणार आहे। आणि बघू शकता कोळंबीच्या पोटातले सर्व धागे मी काढून घेतलेले आहेत। सर्व कोळंबी साफ करून घेतलेली आहे। आता ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि मी इथे रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे। आता ती 1 छोटा चमचा यामध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ टाकूया। आणि आता कोळंबीला हा सर्व मसाला हाताने व्यवस्थित चोळून लावूया आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। आता आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 9-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याचा मिक्सरमध्ये ठेचा तयार करून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे। मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 1 दालचिनीची काडी, 4-5 लवंग आणि 4-5 मिरे मी इथे घेतलेले आहे। 4 मीडियम साईजचे बारीक कांदे कापून घेतलेले आहेत। 1 लाल टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। आता बिर्याणी बनवण्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे। आता मी इथे 1 कुकर घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी 3 मोठे टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे खडे मसाले टाकून परतून घेऊया। खडे मसाले घातल्यामुळे बिर्याणीला खूपच छान टेस्ट आणि सुवास सुद्धा येतो। आणि आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालूया। कुकरमध्ये ही प्रॉन्स बिर्याणी खूपच छान होते आणि प्रॉन्स वातड सुद्धा होत नाही। अगदी 10 मिनिटात ही प्रॉन्स बिर्याणी तयार होते आणि खूप टेस्टी लागते, झटपट होते। आता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण त्यामध्ये कापलेला टोमॅटो घालूया आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो 2-3 मिनिट मऊ होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून परतून घेऊया। हिरव्या मिरचीचा ठेचा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत त्याचा तिखटपणा कमी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कोळंबीला आता अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये कोळंबी घालूया आणि 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। कोळंबी जास्त वातड होईपर्यंत परतायची नाही आहे, अगदी थोडा वेळ 1 ते 1.5 मिनिट किंवा 2 मिनिटापर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। कोळंबी 2 मिनिट चांगली परतून घेतलेली आहे आणि बघू शकता असं थोडासा हलकासा पांढरा रंग येईपर्यंत मी परतून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ घालून घेऊया। प्रॉन्स बिर्याणी करायला खूपच सोपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यात कुकरमध्ये बिर्याणी झटपट तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। आणि तुम्ही एकदा जर या पद्धतीने बनवली तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने नेहमीच बनवाल
आणि आता हा तांदूळसुद्धा 2-3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. आणि मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तुम्ही तो कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. आता मसाला 1 मोठा चमचाभर मी यामध्ये घातलेला आहे. आणि आता परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. आणि आता मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी मी इथे 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोळंबीला आपण मीठ लावलेलं होतं, त्यामुळे त्यानुसारच मीठ घालायचं आहे. आणि आता परत एकदा हलवून घेऊया. आणि आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे. आणि बघू शकता मस्त अशी प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे. आणि मस्त घरभर असा याचा सुवास सुटलेला आहे. आणि बघू शकता कुकरमध्ये बिर्याणी बनवलेली आहे, तरीसुद्धा छान मोकळी सळसळीत झालेली आहे. आणि प्रॉन्ससुद्धा अगदी मऊ लुसलुशीत शिजलेले आहेत. आता आपण प्रॉन्स बिर्याणी ताटामध्ये सर्व करून घेऊया. अगदी झटपट कुकरमध्ये 10 ते 15 मिनिटात एकदम टेस्टी आणि झटपट होणारी बिर्याणी तयार झालेली आहे. आणि आता ही बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ती कांदा, लिंबू आणि दह्याच्या रायत्याबरोबर खाऊ शकता. अगदी एकच नंबर टेस्टी लागते. तुम्ही या पद्धतीने कुकरमध्ये ही प्रॉन्स बिर्याणी, कोळंबी बिर्याणी नक्कीच करून बघा. अतिशय झटपट आणि अगदी टेस्टी अशी प्रॉन्स बिर्याणी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.